हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना। तुम्हाला पण तेच उपवासाची खिचडी आणि वरीचा भात खाऊन कंटाळा आलाय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर आज आपण बनवणार आहोत रताळ्याचे काप किंवा रताळ्याचं चाट। तर त्यासाठी मी ही रताळी स्वच्छपणे धुवून आणि शिजवून घेतली आहे। आणि शिजवताना पण मी ती कशी शिजवली आहे, बिना पाण्याची रताळी शिजवली। त्यानंतर शिजवल्यानंतर जास्त शिजवून गिर करायचं नाही आहे, थोडंफार आहे तसंच जास्त घट्ट राहून द्यायचं आहे का, कारण तसा तो चाट आपल्याला चांगला लागतो। त्यानंतर मी हे त्याचे बारीक पीस केले। आपल्याला जसे पाहिजे तसे त्याचे पीस करून घ्यायचे, आपण पाहिजे तसे तुकडे आपण करून घ्यायचे। स्क्वेअर साईजचे व्यवस्थित तुकडे करायचे। काही काही जणांना गोल लागत असतील तर गोलसुद्धा चांगले लागतात, पण स्क्वेअर शेपचे जे तुकडे असतात ते खाता व्यवस्थित येतात, म्हणून मी स्क्वेअरमध्ये तुकडे त्याचे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी घेतलेला आहे एक पॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे, घरचं साजूक तूप घेतलेलं आहे। आणखीन एक मला इथं सांगावंसं वाटतं की साजूक तुपानं वजन वाढत नाही। तुम्ही खरंच ऐकताय, साजूक तुपानं वजन वाढत नाही। तर मी 1 चमचा तूप घेतलेला आहे, इथं व्यवस्थित ते पातळ करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे काप करून ठेवलेले आहेत, रताळ्याचे जे काप करून ठेवलेले आहेत ते त्याच्यात ओतायचे आणि थोड्या वेळ 2-4 मिनटं आपण ते व्यवस्थित परतून घ्यायचे। तर साजूक तूप प्लस रताळं तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खरंच हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं उपवासासाठी। तर हे व्यवस्थित मी 2-3 मिनटं फ्राय करून घेतलेलं आहे। आणि आपल्याला वाटत असेल की बाबा तूप कमी पडलं आहे, तर आपण अजून 1 चमचावरून तूप घातलं तरी चालतं। तर मी असं 2 चमचे तूप घातलेलं आहे। आणि तुम्हाला पण माहिती आहे की हे घरचं तूप आहे, घरी बनवलेलं तूप आहे, त्यामुळं एवढा आपल्या वेट लॉससाठी फरक पडत नाही, वजन वाढत नाही। त्यानंतर हे मी व्यवस्थितपणे परतून घेतलेलं आहे। त्याच्यात मी सैंधव ॲड केलेलं आहे, आपलं रॉक सॉल्ट जे असतं पिंक सॉल्ट ते ॲड केलेलं आहे। आपल्याला जसं पाहिजे आहे तसं आपण ॲड करू शकतो। आपल्याला जर हे रॉक सॉल्ट नसेल तर आपण साधं मीठ जरी वापरलं तरीसुद्धा चालू शकतं। आणि त्यानंतर थोडीशी टेस्ट यासाठी मी ह्याच्यात एक लिंबू पिळलेला आहे। तर आपण जी रताळी खातो तर त्यात काय असतं, भरपूर प्रमाणात फायबर असतं। आणि फायबर खाल्ल्यामुळं काय होतं, किंवा फायबर असलेले पदार्थ आपण जेव्हा खातो तेव्हा काय होतं, पोट बऱ्याच वेळपर्यंत फुल्ल राहतं, भूक जास्त लवकर लागत नाही। कधी पण तुम्ही ट्राय करून बघा, जेव्हा आपण भाकरी खातो किंवा असे फायबरस पदार्थ आपण जेव्हा खातो त्यावेळेला आपल्याला भूक जास्त प्रमाणात लागत नाही। पोट का लागत नाही, कारण की पोट बऱ्यापैकी भरलेलं असतं। तर ही मी डिश केली होती जवळपास 11:30-12च्या दरम्यान। तर त्याच्यानंतर जवळपास मी 5 ते 6 वाजेपर्यंत मला भूक लागली नव्हती, 5 ते 6 वाजेपर्यंत भूक लागली नव्हती। त्याच्यानंतर मी 5-5:30 वाजता एक ब्लॅक कॉफी घेतली, बस एवढंच मी गुरुवारचं डाएट फॉलो केलं होतं। एक तुम्हाला जर हवा असेल तर वरून एक छोटासा लिंबू पिळा, अर्धा लिंबू पिळला तरीसुद्धा चालतो, थोडंसं वरून मीठ टाकलं तरीसुद्धा चालू शकतं, जास्त काही नाही। फक्त 3 पदार्थात आपण हा पोटभरीचा नाश्ता किंवा पोटभरीची डिश करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा।